36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली नाही असा आरोप करत सरकारचं याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने क्या हुआ तेरा वादा असा सवाल करत आल्लापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके चौकामध्ये 24 जून रोजी ठिय्या आंदोलन केलंय. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी करून त्याचे अनुदान 1500 वरून 2100 रुपये करण्यात यावे. संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अनुदान 2100 रुपये करावे. दिव्यांगांना प्रतिमाह 6000 रुपये द्यावे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. त्याचप्रमाणे धानाला 25,000 प्रति एकर बोनस देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना 15,000 मानधन देण्यात यावं. ग्राम रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन द्यावे. युरिया आणि DAP वरील GST हटवून त्याचे दर कमी करण्यात यावे. आलापल्ली लगाम आलापल्ली मुलचेरा आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करावं. आलापल्ली नागेपल्ली पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करावी. कापसाला 10,000 रुपये आणि धानाला 3,500 रुपये भाव द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. महिला राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश टाकसांडे, ऋतुराज हलगेकर, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगुणवार, जहीर हकीम, नगरसेवक अमोल मुक्कावर, सालेया कंबलवार, त्याचप्रमाणे स्वप्नील श्रीरामवार, अब्दुल रहमान, शोभा मडावी, शीला भगत, सुमित मोटकुरवार, अनुराग बेझलवार, श्रीनिवास चटारे सहभागी होते. आजपासून आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या आंदोलन साठी आम्ही बसलेलो आहोत आणि याच्यात सर्व 5 तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि पूर्ण सर्व तालुक्याचे लाभार्थी लोक माझ्यासोबत इथे बसलेले आहेत. ठिय्या आंदोलन करत आम्ही जोपर्यंत आमच्या सरकारकडून काही ठोस निर्णय काही आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार. चाहे पाऊस असू द्या, रात्र आणि उद्या, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. ज्यांच्या भरोसेवर हे सर्व जे निवडून आलं सरकारवर बसलेली आहे, माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने ते बसलेले आहे आणि बसल्यानंतर ते सर्व जनतेला लोकांना विसरून गेलेले आहे. त्यांची मूलभूत सुविधा पण ते विसरून गेले. लोकांची काय समस्या आहे, घराला छत पाहिजे, राहण्यासाठी आणि कपडे आणि 2 वेळेचा भाकर पाहिजे, हे सर्वकडे पण त्यांचं दुर्लक्ष होत आहे. आपल्या इथे या क्षेत्रात आम्ही फक्त 25 मुद्दे घेतलेले आहे आणि जास्त लोकांचे अनेक समस्या आम्हाला आमच्याकडे ते निवेदन देऊन राहिले. हे 25 मुद्दे जे आहे जे सरकारने त्यांच्या निवडणूक जेव्हा होता 2024 मध्ये तेव्हाच त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लोकांच्या समोर त्यांनी मांडले होते आणि सर्वांना जनतेला दिशाभूल केलेले होते. आणि हे सतत जे आम्हाला जनतेला सांगायचं आहे का जनता त्यांच्या मोहमायामध्ये पडून त्यांना मतदान करून त्यांना सत्तेवर बसवले आणि आता त्यांच्या लोकांचा विसर पडलेला आहे. त्यांना म्हणून आम्ही इथे आंदोलनाच्या माध्यमाने सरकारला जागृत करायला इथे बसलेलो आहे. आता हे तुम्ही मला पर्सनल प्रश्न विचारत असाल तर मी काय त्याच्यावर बोलणार नाही, पण जे लोकांची समस्याला घेऊन जे आहे समस्या त्यांना घेऊन मी इथे बसलेली आहे. लोकांनी त्या सर्वांना निवडून दिलं आहे पण ते जनतेला विसरून गेलेले आहे, मला असं वाटतं. आपण त्याच रस्त्यातून इथे आलेला आहे. सर्व जे पत्रकार लोक पण त्याच रस्त्याने इथे आलेले आहे. सर्व जनतेला इथून दिसून येत आहे. गडचिरोली वरून आमचे माननीय कार्याध्यक्ष टाकसांडेजी आलेले आहे. सर्वांना इथे दिसत आहे की रस्त्याची काय सुविधा झालेली आहे. त्याच्यामुळे बसचं खूप अडचण होत आहे. लोकांना खूप त्रास होऊन गेलेले आहे. रस्त्याचा तर मुद्दा आहे दुसरा, पण ज्यांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्व लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने ते जे निवडून आले आता त्यांचा विसर पडलेला आहे. त्यांचे जे खात्याला जे पैसे द्यायचे आहे ते पैसे नाही मिळत आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीने म्हटलं होतं की आमची लाडकी बहिणींना 2100 करून देणार,
पण त्यांनी तर ते 1500 रुपये जे होते ते पण आता त्यांना देत नाहीये. आणि खास कर माझ्या जे माय भगिनी आहे, माझे जे गुडगे माय भगिनी आणि काकाजी लोक आहेत, त्यांचे पण जे निराधार आणि श्रावणबाळचे पैसे ते पण बंद झालेले आहेत. त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे असंच. आणि माझे शेतकरी बंधू आहे, त्यांना पण त्यांचा पण विसर पडलेला आहे. धानाला बोनस नाही, जे कर्जमाफी नाही, हे सर्व विषय आणि MSCBचा विषय, सर्व विषयाला घेऊन आम्ही जनताच्या समस्याला घेऊन इथे बसलेलो आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार, गडचिरोली.